हॅलो स्टुडंट्स. सो आज आपण शेवटचा पार्ट बघणार आहोत हीटबद्दल, हीटचे फॉर्म्युलेज आणि हीटची हीट स्पेसिफिक हीट म्हणजे काय, स्पेसिफिक हीट कशी कॅल्क्युलेट करायची, आणि हा सगळ्यात अजूनपर्यंतचा शेवटचा टॉपिक हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण त्यावर फॉर्म्युलाज वगैरे आहेत जे तुम्हाला प्रॉब्लेम्स वगैरे येतील ते सॉल्व करायला मदत होईल. मी वाचत जाईन आणि थोडं एक्सप्लेन करत जाईन, फॉर्म्युले काय सांगतायत, कसे करायचे सॉल्व हे सांगत जाईन. सो चला, मी लहान करते मला आता. ठीक आहे. येस. या युनिट ऑफ हीट. आता आपल्याला काय पहिल्यांदा बघायचं आहे युनिट ऑफ हीट. हीटबद्दल आपण पूर्ण बघितलं, हीट आणि टेम्परेचरचा पाण्यावर काय, लिक्विडवर काय परिणाम होतो. आता आपल्याला थोडाफार सॉलिडवर बघायचं आहे, आणि नेक्स्ट चॅप्टर आहे स्पेसिफिक हीट काउंट कशी करतात ते बघायचं आहे. हीट एक्सचेंज हे नॉर्मल आहेत, आपल्या डेली लाईफमधले आहेत हीट एक्सचेंजबद्दल. पुन्हा स्पेसिफिक हीट हे पटकन लक्षात येईल तुमच्या, फक्त त्याचं नाव नव्हतं माहिती, पण हे नॉर्मल आहे सगळ्यांसाठी. आपल्याला फक्त इम्पॉर्टंट काय आहे, युनिट ऑफ हीट हे, आणि आपल्याला कॅल्क्युलेशन कसं करायचं, स्पेसिफिक हीटचं कसं कॅल्क्युलेशन करायचं हे इम्पॉर्टंट आपल्यासाठी राहील. तसं आता आपण चालू करूया. हे तुम्हाला माहिती आहेत का, इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट हा बघू आपण. द युनिट ऑफ हीट आर जूल्स इन SI युनिट्स. SI युनिट्स म्हणजे काय, इंटरनॅशनल सिस्टम युनिट्स. म्हणजे हे इंटरनॅशनल वापरले जातात, पूर्ण जगात जे वापरले जातात ते कोणते झाले, SI युनिट्स. आणि कॅलरी ही त्याची काय झाली, CGS युनिट. CGS युनिट म्हणजे सेंटीमीटर ग्राम सेकंड. इन सेंटीमीटर ग्राम सेकंड म्हणजे काय, छोट्या SI युनिटचा छोटा फॉर्म काय झाला, CGS युनिट. SI युनिट म्हणजे जो इंटरनॅशनली वापरला जातो तो SI युनिट. SI युनिट, हीटचा SI युनिट काय आहे, जूल. हा इम्पॉर्टंट आहे, हीटचा SI युनिट जूल, आणि त्याचा छोटा फॉर्म CGS युनिट काय झाला, कॅलरी. The amount of heat necessary to raise temperature of 1 gram of water by 1 degree centigrade from 1 degree from 14.5 degree to 15.5 degree is called 1 calorie heat. आता 1 calorie heat ची एक डेफिनेशन झाली आहे. 1 calorie heat ची एक डेफिनेशन आहे. काय आहे 1 calorie heat? द अमाऊंट ऑफ हीट. हीट जेवढी वापरली जाते की कशासाठी, रेज टेम्परेचर. एक ग्रॅम ऑफ वॉटर, एक ग्रॅम वॉटरची, 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्रीने वाढवण्यासाठी किती हीट लागते, ॲट 14 डिग्री टू 15 डिग्री टेम्परेचर. म्हणजे 14.5 डिग्री पासून 15.5 डिग्री नेण्यासाठी 1 ग्रॅम वॉटरला 14.5 ते 15 ग्रॅम 15.5 डिग्री सॉरी रिपीट करा. हे बघा, 1 ग्रॅम वॉटरला 14.5 डिग्री टू 15.5 डिग्री नेण्यासाठी किती हीट लागते, म्हणजेच 1 कॅलरी हीट. ओके. Similarly, the amount of heat necessary to raise the temperature of 1 kg of water by 1 degree from 40. आता 1 kg वॉटरची 1 kg ह्याला काय बोलतात, 1 कॅलरी हीट. आणि 1 kg वॉटरची 1 डिग्री टेम्परेचर वाढवण्यासाठी, म्हणजे 14.5 डिग्री पासून 15.5 डिग्री पर्यंत वाढवण्यासाठी लागते ती काय झाली, 1 किलो कॅलरी हीट. 1 किलो ही काय झाली, कॅलरी. 1 ग्रॅमच्या पाण्याची 14.5 ते 15.5 डिग्री वाढवण्यासाठी जी कॅलरी हीट लागते ती काय झाली, 1 कॅलरी हीट. आणि 1 किलोग्रॅम, एवढं लक्षात ठेवा, 1 किलोग्रॅम वॉटरची टेम्परेचर 14.5 डिग्री टू 15.5 डिग्री नेण्यासाठी जेवढी हीट लागते त्याला काय बोलतात, 1 किलो कॅलरी हीट. ह्याचाच अर्थ काय आला, 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 1000 कॅलरी. ओके, हे लक्षात एवढं ठेवा. आता ह्याच्यात हे असंच सांगितलंय. आता 14.5 आणि 50.5 का,
हे एक युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड कॉन्सेप्ट आहे. म्हणजे जर तुम्ही दुसऱ्या ह्याला नेलात, हे कसं की एक मेजरमेंट आहे. जसं की आपण 1 टीस्पून पकडतो, 1 ग्लास पकडतो. तसंच आहे की 14.5 आणि 15.5 पेक्षा दुसरं समजा टेम्परेचरचा रेंज असेल, तर त्याच्यात हीट वेगळी जाईल, मोजली जाईल. म्हणून सगळ्या हीटचं टेम्परेचरची मेजरमेंटची रेंज काय आहे? हीट मेजरमेंटची रेंज ही 14.5 डिग्री टू 15.5 डिग्री एवढंच आहे. आणि 1 किलो कॅलरी इज इक्वल टू 4.18 जूल. एवढं लक्षात ठेव. 1 कॅलरी म्हणजे किती आले? 4.18 जूल. ओके. इंट्रोडक्शन. हे सायंटिस्ट आहेत कोण? जूल, ज्यांनी हीटच्या ही हॅज फर्स्ट पर्सन टू शो द कायनेटिक एनर्जी ऑफ टायनी पार्टिकल्स ऑफ मॅटर प्लेस हीट एनर्जी अँड ऑल्सो दॅट. म्हणजे की प्रत्येक वस्तूचे जे छोटे छोटे पार्टिकल असतात त्यांची कायनेटिक एनर्जी असते. कायनेटिक एनर्जी म्हणजे हालचाल करायची जी एनर्जी असते ती हीटवर डिपेंड असते. आणि अजून एक काढलं की हे पुढे तुम्हाला शिकवता येईल, एनर्जी असते, हीट असते, हीट एनर्जी असते, ती कधीही डिस्ट्रॉय करता येत नाही. ती एका गोष्टीमधून दुसरीकडे ट्रान्सफर होते. ती कधीही प्रोड्यूस करता येत नाही, कधीही नष्ट करता येत, कधीही ती प्रोड्यूस करता येत नाही किंवा ती डिस्ट्रॉय करता येत नाही. ती एका गोष्टीमधनं दुसऱ्या गोष्टीमध्ये ट्रान्सफर होते. हा हीटचा जो लॉ आहे तो कोणी काढला? जूल यांनी काढला. आता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? ही डायग्रॅम ना लक्षात ठेवा. काय नाही, ह्याच्यामध्ये काय केलंय इथे एक्सप्लेन केलंय, हवं तर आपण वाचून घेऊ. पण काय, स्पेसिफिक हीट एनर्जी कशी मेजर करायची, त्याच्यासाठी एक स्पेसिफिक हीट कशी मेजर करायची. म्हणजे स्पेसिफिक हीट म्हणजे आधी पहिल्यांदा ऐकून घ्या. स्पेसिफिक हीट म्हणजे एनर्जी, हीट पॉवर आहे ती एब्झॉर्ब करून घ्यायची एखाद्या वस्तूमधली ताकद. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे काय? एखाद्या वस्तूमध्ये हीट एब्झॉर्ब करून घेण्याची एक ताकद असते, त्यांच्यात पॉवर असते, त्याला काय बोलतात? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. त्याची डेफिनेशन आहे, ते आपण बघू पुढे. पण हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीमध्ये ना, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी प्रत्येकाची वेगळी असते. जसे की तुम्ही जेवण करताना समजा बघितलं तर लाकडी समजा वस्तू असेल तर ती लवकर गरम होत नाही. लाकडी चमचा असेल तर तो लवकर गरम होत नाही. तेच जर ॲल्युमिनियम घेतला तर तो लवकर गरम होतो. म्हणजेच त्या दोघांची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय वेगळी वेगळी आहे. तसंच आहे. तर ही आपल्याला शिकायची. त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रयोग दिलाय त्यांनी, तो हा, तर असा आहे एक्सपेरिमेंट. हा असा आहे की ह्याच्यामध्ये काय करतायत, एक वॅक्सचा बॉक्स घेतायत आणि त्याच्यामध्ये हे आयरन, कॉपर आणि लीडचे 3 बॉल्स आहेत, ते गरम करायचे. म्हणजे हॉट वॉटरमध्ये टाकायचे. 100 डिग्रीच्या हॉट वॉटरमध्ये टाकायचे आणि नंतर ते एकत्र एकाच टाइममध्ये त्यांनी टाकायचे. त्याने किती वॅक्स आतमध्ये घुसतोय तो बॉल ते बघायचं. आणि त्याच्यामध्ये आयरन जास्त घुसतो हे आपल्याला दिसतं. तुम्हाला समजा हे रिअल लाईफ मधलं आहे, आपल्याला समजू शकतो. कॉपर जरा कमी आहे, लीड म्हणजेच काय, तर आयरनची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी जास्त आहे, कॉपरची त्यापेक्षा कमी, लीडची त्यापेक्षा कमी. एवढंच आहे याच्यात, बाकी काय नाही. आपण वाचून घेऊ जस्ट. The spear which absorbs more heat from the water will give more heat to wax. म्हणजे जास्त हीट वॅक्सला दिली, जो स्पेअर जास्त हीट ॲब्झॉर्ब करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयरन जास्तच हीट ॲब्झॉर्ब करतो, तर तो जास्त हीट देईल वॅक्सला, कारण त्याने घेतली आणि त्या देईल पण वॅक्सला जास्त देईल. मोर वॅक्स विल बी दस मेल्ट अँड द स्पेअर विल गो डीपर इन दी वॅक्स. म्हणजे त्यामुळे जास्त आता हीट त्याने ती सगळी वॅक्सला दिल्यामुळे ती वॅक्स काय होईल, मेल्ट होत जाईल आणि ते डीप जाईल. हा जो बॉल आहे तो जास्त डीप जाईल. तसंच बाकीच्यांचं. It can be observed that the iron sphere goes deepest into the wax, lead sphere goes the least, and copper sphere goes to intermediate depth. Copper intermediate मध्यम जागी, lead जरा कमी जातो. This shows that for equal rise in the temperature, the three sphere have absorbed a different amount of heat. म्हणजे एकाच टेम्परेचरला वेगवेगळ्या वस्तूंनी वेगवेगळी हीट ॲब्झॉर्ब केली, म्हणून ते वेगवेगळ्या ह्याच्या वॅक्सच्या खाली गेले.
साईजमध्ये. दिस मीन्स दॅट द प्रॉपर्टी विच डिटरमाइन्स द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय द स्पिअर इज डिफरंट फॉर द थ्री स्पिअर. जसं की सांगितलंय की प्रत्येक वस्तूची हीट ॲब्झॉर्ब करायची कॅपॅसिटी वेगळी वेगळी. दिस प्रॉपर्टी इज कॉल्ड स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. डेफिनेशन विचारली तर काय सांगणार? द प्रॉपर्टी विच डिटरमाइन द अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब बाय स्पिअर is different for the three spheres. This property is called the amount of heat energy. At the specific heat of that object's definition काय? The amount of heat energy required to raise the temperature of unit mass of an object by 1 degree is called the specific heat of that object. The amount of heat energy required to raise, amount of heat energy heat energy आहे ती लागते कशासाठी? एखाद्या वस्तूची युनिट मासची टेम्परेचर वाढवण्यासाठी एका डिग्रीने टेम्परेचर वाढवण्यासाठी हीट लागते एखाद्या युनिट मासची. युनिट एखाद्या पर्टिक्युलर मासची, त्याला काय बोलतात? स्पेसिफिक हीट ऑफ दॅट मास. स्पेसिफिक हीट ऑफ दॅट मास म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर. ओके, हीट एनर्जीची अमाऊंट कशासाठी? टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास, एखाद्या पर्टिक्युलर मास म्हणजे एखाद्या वस्तूची, ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री इज कॉल्ड स्पेसिफिक हीट ऑफ दॅट सब्जेक्ट. आता स्पेसिफिक हीट वॉटरची किती आहे? 1 कॅलरी पर ग्रॅम. स्पेसिफिक हीटचं युनिट काय? कॅलरी पर ग्रॅम डिग्री. पॅराफिनचं 0.54, आयरनचं इथे दिलेले आहे, सगळे दिलेले आहे ते बघा. आता पुढे आहे, हे इम्पॉर्टंट आहे, इम्पॉर्टंट आहे. आता काय दिलं ह्याच्या? आता तुम्हाला साधारणपणे पकडा, इफ स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट इज सी. स्पेसिफिक हीट एका ऑब्जेक्टची कोणत्या गोष्टीने डिनोट केली? सी ने डिनोट केली. स्पेसिफिक हीट म्हणजे काय? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ एन युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट बाय 1 डिग्री इज कॉल्ड द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट. ओके, आता द मास ऑफ ऑब्जेक्ट इज एम. मास वस्तुमान दिले, एम किती आहे? एम मास किती आहे? एम. समजा तुम्हाला तिथे क्वांटिटी नंतर टाकायची आहे फक्त. इफ द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट इज रेज बाय डेल्टा टी. समजा रेज झाले टेम्परेचर, पहिलं होतं T1, नंतर आहे T2. ओके, तर डेल्टा टी म्हणजे सगळ्यात जे जास्त काय आहे? T1 रेज झालंय ना, म्हणजे सॉरी रेज ना, मग T2 वजा T1 येईल. T2, एक मिनिट इरेज कर. T1 पहिलं टेम्परेचर आहे, T2 दुसरं. ओके, T2 जास्त आहे, T2 जास्त आहे, रेज झालाय टेम्परेचर, T2 जास्त आहे. मग काय होईल? डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1. T2 मायनस T1. डेल्टा टी म्हणजे T2 मायनस T1, डिफरन्स. डेल्टा म्हणजे डिफरन्स दोघातला टेम्परेचर मधला. देन एनर्जी हीट ऑब्झर्व बाय द ऑब्जेक्ट इज. एनर्जी हीट ऑब्झर्व समजा केलेली एनर्जी हीट काढायचं असेल तर काय करायचं? मास इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट आणि डेल्टा टी म्हणजे त्या दोन्ही टेम्परेचर जे वाढलेलं आहे त्या टेम्परेचर मधलं पहिलं टेम्परेचर आणि दुसरं टेम्परेचर ह्याच्यातला फरक, यांचा गुणाकार तिघांचा केला की काय भेटते? हीट एनर्जी ऑब्झर्व बाय दॅट ऑब्जेक्ट. आता त्याचं डिफरन्स, आता समजा त्याचं उलट, एखाद्या एनर्जी वस्तूने हीट लॉस्ट केले, हीट एनर्जी लॉस्ट केली, तर त्याचं काय येईल? मास इंटू स्पेसिफिक हीट ऑफ दॅट ऑब्जेक्ट इंटू, समजा T1 होतं, पहिली एनर्जी ही मोठी आहे, पहिली एनर्जी, आणि त्यांनी लॉस केली दुसरी एनर्जी, T2 लहान आहे, लॉस्ट केली एनर्जी, हीट एनर्जी. मग डेल्टा टी म्हणजे T1 मायनस T2 येईल. ओके, म्हणजे हीट एनर्जी लॉस्ट केल्याचं हे काय? MC इंटू डेल्टा टी. डेल्टा टी म्हणजे सगळ्यात मोठा आहे आणि छोटा मधला फरक काढायचा झालं. आता तेच हीट एक्सचेंज आहे. हीट एक्सचेंज आपल्याला माहिती असेल.
हीट एक्सचेंज आपल्याला आपल्या डेली लाईफमधलं आहे. हीट एक्सचेंज म्हणजे काय, की समजा दोन वस्तू एकत्र घेतल्या तर ती एका वस्तूतली हीट ही दुसऱ्या वस्तूमध्ये घालेपर्यंत म्हणजे दुसऱ्या वस्तूमध्ये ट्रान्सफर होते, जोपर्यंत दोन्ही वस्तूंची हीट ही सेम होत नाही, हीट एनर्जी सेम होत नाही. त्याच्यासाठी हा त्यांनी प्रोजेक्ट केला, एक्सपेरिमेंट केलाय. काय केलं त्यांनी, की दोन बॉल घेतले, एक घेतला हॉट बॉल, एक घेतला कोल्ड बॉल, आणि आजूबाजूला त्यांनी रेझिस्टंट, हीट रेझिस्टंट म्हणजे ज्याने हीट ट्रान्सफर ज्या वस्तूमध्ये होत नाही अशाने त्याला कव्हर केलं. आणि कव्हर केलं समजा, तर हॉट ऑब्जेक्टचा कोल्ड ऑब्जेक्टमध्ये हीट जाईल, जोपर्यंत दोघांची हीट ही सेम होत नाही. आणि त्याच्यावरनं प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं, हीट एनर्जी लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्टने जेवढी हीट एनर्जी लॉस्ट केली आहे तेवढीच कोल्ड ऑब्जेक्टने हीट एनर्जी गेन केलेली असते. म्हणजे हीट ही कधीही लॉस्ट होत नाही, म्हणजे हीट एनर्जी कधीही प्रोड्यूस करता येत नाही किंवा डिस्ट्रॉय करता येत नाही, ती ट्रान्सफर होते एकमेकांमध्ये. आपण डेली लाईफमध्ये बघाल तरी सुद्धा तुम्ही बघाल की गरम पाणी, थंड पाणी आपण मिक्स केलं तर एकत्र होईपर्यंत ते मिक्स होत राहतं. किंवा एखादी वस्तू समजा गरम वस्तू आहे ती पाण्यात टाकली तर जोपर्यंत ते सेम होत नाही तोपर्यंत ती हीट, म्हणजे दोघांचं थोड्या वेळाने बघाल तर दोघांचं टेम्परेचर शेवटी सेम राहत होतं. हा त्याचाच आहे बा. ही एक प्रॉपर्टी आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंजचा प्रॉपर्टी आहे, की ही नेहमी हीट एक्सचेंज होते. आणि हीट एक्सचेंज झाली की दोघांची हीट एनर्जी ही सेम राहते हीट एक्सचेंज होऊन. म्हणजे हॉट आहे तो कोल्ड होतो, कोल्ड आहे तो हॉट होतो, आणि दोघांची हीट काय होते, सेम होते. आता ते वाचू आपण. If heat is exchanged between a hot and cold object, the temperature of cold object goes to increasing due to gain of energy, and the temperature of hot object goes on decreasing due to loss of energy. The change in the temperature continue till the temperatures of both the objects attain the same value. दोन्ही वस्तूंच्या जोपर्यंत सेम टेम्परेचर होत नाही तोपर्यंत एकमेकांमध्ये ते एनर्जी एक्सचेंज होत राहते. In this process, the cold object gains heat energy and the hot object loses heat energy. म्हणजे हॉट काय करतो, प्रॉपर आपली हीट लूज करतो आणि कोल्ड ऑब्जेक्ट हीट गेन करतो. If the system of both the objects is isolated from the environment by keeping it inside a heat resistant box, म्हणजे एखाद्या heat resistant box मध्ये समजा दोघांना ठेवलं तर काय होतं, तर then no energy can flow from inside the box or come into the box. समजा दोन्ही बॉल्सना समजा हीट रेजिस्टंट बॉक्समध्ये ठेवलं तर काय होतं की बाहेरनं एनर्जी येऊ शकत नाही, आतली एनर्जी बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे दोघांमध्येच ही एनर्जी ट्रान्सफर होईल, कुठनं आतनं बाहेरनं ट्रान्सफर होईल. त्यामुळे काय होईल की हॉट ऑब्जेक्ट हीट एनर्जी, त्याच्यामुळे आपल्याला एक प्रिन्सिपल भेटेल की हीट एनर्जी लॉस्ट बाय ऑब्जेक्ट आणि हीट एनर्जी गेन बाय कोल्ड ऑब्जेक्ट, हे दोन्ही काय असतात, सेम असतात. एवढंच आहे प्रिन्सिपल. आता मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीटची मेजरमेंट कशी करायची. स्पेसिफिक हीट म्हणजे आपण मगाशी बघितलं की स्पेसिफिक हीट म्हणजे समजा एक युनिट मासला एनर्जी वाढवण्यासाठी 1 डिग्रीने एनर्जी वाढवण्यासाठी जेवढी हीट लागते त्याला काय बोलतात, स्पेसिफिक हीट. आता स्पेसिफिक हीट मेजर कशी करतात, एक असते मिक्सिंग मेथड आणि एक असते कॅलरीमीटर. आता द स्पेसिफिक हीट ऑफ एन ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड युझिंग मिक्सिंग मेथड. फॉर दिस मिक्सिंग मेथड वापरली जाते. त्याच्यामध्ये काय वापरलं जातं, कॅलरीमीटर. कॅलरीमीटर कसा असतो, एक आयसोलेटेड एक बॉक्स असतो, त्याच्या आजूबाजूला काय असतं, लाकडाचा एक आयसोलेटेड किंवा काचेचा कसाही आयसोलेटेड बॉक्स असतो, त्याच्यावर एक थर्मोमीटर असतो आणि त्याच्यात पाणी मिक्स केलेलं असतं आणि स्टर करायचं असतं. बघा 9वीत तुम्ही शिकला असाल, स्टर करायचं असतं. त्याच्यात काय केलं जातं, एक बॉल, हॉट बॉल एक टाकला जातो आणि तो स्टर केला जातो, करत राहतं, पाणी स्टर करत राहायचं. टेम्परेचर किती वाढतं ते बघायचं. म्हणजे दोघांचं जोपर्यंत सेम सगळ्यांचं टेम्परेचर होतं एका पॉइंटला, आणि तो झाला
कॅलरीमीटरचा प्रोजेक्ट. आता तो कसा करतात? इफ अ हॉट सॉलिड ऑब्जेक्ट इज पुट इन अ वॉटर इन अ कॅलरीमीटर, एका कॅलरीमीटरमध्ये तो हॉट ऑब्जेक्ट टाकला, हीट एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट अँड द वॉटर अँड द कॅलरीमीटर स्टार्ट. म्हणजे आता काय होतं, समजा जर आता एक पाणी आहे, हे कॅलरीमीटर आहे, याच्यामध्ये थर्मोमीटर आहे, याच्यामध्ये जेव्हा हॉट बॉल टाकतो, याच्यात पाणी आहे ना, हे काय कोल्ड आहे, थर्मोमीटर पण. याच्यामध्ये काय होतं, जेव्हा हॉट हे टाकतो आपण बॉल, तेव्हा काय होतं, हीट एक्सचेंज होते. हीट एक्सचेंज प्रिन्सिपलनुसार काय होते, हीट एक्सचेंज होते. जोपर्यंत दोघांचं टेम्परेचर सेम होत नाही तोपर्यंत मग काय होतं की पाणी गरम व्हायला लागतं आणि हा जो बॉल आहे तो काय व्हायला लागतो, थंड व्हायला लागतो. आणि काय होतं, द टेम्परेचर ऑफ द सॉलिड ऑब्जेक्ट, वॉटर अँड द कॅलरीमीटर बिकम इक्वल. आणि तिघांचं कॅलरीमीटरचं टेम्परेचर किती होतं, इक्वल होतं. ओके. आता त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतं, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट म्हणजे जो सॉलिड हीट जो टाकलाय, गरम जो बॉल टाकलेला आतमध्ये किंवा जो सॉलिड स्पेअर किंवा काही जी वस्तू आहे ती टाकली, त्याने किती लॉस्ट एनर्जी केली, ही कशाशी, हे आपल्याला कसं काढणार, हीट गेन बाय वॉटर इन कॅलरीमीटर, हीट गेन बाय कॅलरीमीटर. आता त्या कॅलरीमीटर दोन वस्तू आहेत, एक तर वॉटर आणि एक कॅलरीमीटर, एक वॉटर आणि एक कॅलरीमीटर. तर दोघांनी हीट किती गेन केली आहे त्याच्यावर काय असतं, सॉलिड ऑब्जेक्ट. कारण आपण प्रिन्सिपल काय बघितलं, हीट एनर्जी लॉस्ट बाय द हॉट ऑब्जेक्ट. हॉट ऑब्जेक्ट ह्याच्यात काय होता, सॉलिड, आणि हीट एनर्जी गेन बाय द कोल्ड वॉटर. हीट एनर्जी गेन कोणी कोणी केली आहे, कॅलरीमीटरने आणि वॉटर, ह्या दोघांनी हीट एनर्जी गेन केली आहे. मग ह्या दोघांची प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज नुसार या दोघांची हीट एनर्जी काय झाली, सेम झाली. म्हणून हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट इज इक्वल टू हीट गेन बाय वॉटर इन द कॅलरीमीटर प्लस हीट गेन बाय द कॅलरीमीटर. तसंच हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट ह्याचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. आता तो सॉलिड, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट क्यू. हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्टचा फॉर्म्युला काय, लॉस्ट बाय अ सॉलिड ऑब्जेक्ट, हीट एनर्जी लॉस्ट बाय द ऑब्जेक्ट चा फॉर्म्युला काय, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू टेम्परेचर, डिफरन्स इन द टेम्परेचर. मग काय येईल, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्टचा काय, मास ऑफ दॅट सॉलिड ऑब्जेक्ट, इट्स स्पेसिफिक हीट आणि डिक्रीज इन दी टेम्परेचर, एम इंटू सी इंटू डेल्टा टी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. ओके. ह्याच आणि हे डिनोट कशाने करणार आपण, क्यू ने करणार. लॉस्ट बाय द सॉलिड ऑब्जेक्टचं हे काय करणार, क्यू ने करणार. आता हीट गेन बाय द सॉलिड वॉटर, हीट गेन बाय द वॉटर, वॉटरचा फॉर्म, हीट गेन बाय वॉटर कशाने डिनोट करणार, Q1 ने. आता त्याच्यासाठी काय आहे, हीट गेन बाय द ऑब्जेक्ट, हीट गेन बाय ऑब्जेक्टचा फॉर्म्युला काय, हीट एनर्जी ऑब्झर्व बाय द ऑब्जेक्ट इज गिवन बाय एम इंटू सी इंटू डेल्टा टी, मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू डेल्टा टी, टेम्परेचर, डिफरन्स इन द टेम्परेचर. मग ते काय येईल, मास ऑफ द वॉटर, इट्स स्पेसिफिक हीट आणि इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. तसंच हीट गेन बाय द कॅलरीमीटर, कॅलरीमीटरचा हीट गेन झाली कसं करणं, मास ऑफ कॅलरीमीटर, इट्स स्पेसिफिक हीट जसं की एम, सेम सी इंटू डेल्टा टी, डिफरन्स इन द टेम्परेचर. आता हे आपल्याला Q1 भेटलं, Q2 भेटलं, म्हणजे हीट गेन बाय द वॉटर आणि हीट गेन बाय द कॅलरीमीटर, ह्या दोन गोष्टी भेटल्या. आता हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट कशाने डोनेट केलं जातं, हीट लॉस्ट बाय सॉलिड ऑब्जेक्ट क्यूने, क्यू. आणि आता हीट लॉस बाय सॉलिड ऑब्जेक्ट काय, हीट गेन बाय द वॉटर इन कॅलरीमीटर आणि हीट गेन बाय द कॅलरीमीटर. हीट गेन बाय वॉटर बाय द वॉटर आणि हीट गेन बाय द कॅलरीमीटर ह्यांची बेरीज केली जाते, म्हणजे Q1 प्लस Q2. आपल्याला फॉर्म्युला मिळतो. म्हणून विचारलं की हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट, हीट लॉस्ट बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू Q2 प्लस Q1. Q2 म्हणजे काय, मास ऑफ द कॅलरीमीटर इंटू स्पेसिफिक हीट इंटू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, आणि Q1 म्हणजे मास ऑफ द वॉटर, इट्स स्पेसिफिक हीट अँड इन्क्रीज इन द टेम्परेचर. झालं. हे पुढे प्रॉब्लेम्स आहेत, मी थोडे थोडे म्हणजे वरच्या वर सांगेन तुम्हाला, किंवा समजा एक स्पेशल सेशन घेईन प्रॉब्लेमसाठी. पण आता साधारण सांगते, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर ऑफ 5 kg ऑफ वॉटर फ्रॉम 20 डिग्री टू 100 डिग्री. आता बघू आपण, हाऊ मच हीट एनर्जी इज नेसेसरी टू रेज द टेम्परेचर
ऑफ 5 kg काय आहे? एम आहे, मास आहे त्याचा ना 5 kg. मग एम काय झालं? 5 kg. सी काय झालं? 1 किलो कॅलरी पर किलोग्राम. आता वॉटरची स्पेसिफिक हीट काय आहे? सी काय स्पेसिफिक हीट एनर्जी काय आहे वॉटरची? 1 किलो कॅलरी. आता केजी मध्ये आहे ना, त्याच्यामुळे हे सुद्धा 1 किलो कॅलरी पर केजी. आणि चेंज इन द टेम्परेचर डेल्टा टी म्हणजे 100 डिग्री मायनस 20 डिग्री, किती आली? 80 डिग्री. मग एनर्जी टू बी सप्लाइड टू वॉटर, एनर्जी गेन बाय द वॉटर. मग आता एनर्जी सप्लाय टू द गेन टू द वॉटर काय येईल? एम इंटू सी इंटू डेल्टा टी. आणि हे फॉर्म्युला घालायचं. झालं. पुढचे आहेत प्रश्न, ते मी परत घेईन कधीतरी. आजच्यासाठी एवढंच. समजा काही सजेशन्स असतील, तुमचे काही कॉमेंट्स असतील, समजा काही डाऊट्स असतील, तर नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. तुम्हाला लाईक आहे, आवडले असेल तर माझ्या व्हिडिओजना लाईक करा, सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी. आणि थँक्यू.